हाय एव्हरीवन, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज ना सकाळी पप्पा आंबे उतरण्यासाठी गेले होते बघा. खूप सारे असे कॅरेट भरून आंबे 2-3 कॅरेट अगोदरच उतरले होते. नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि डेलीचे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर इथं बघा ही कुडी तयार करून घेतली होती. आमच्या इकडं कुडी म्हणतात, तुम्ही काय म्हणतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्यानंतर पप्पांनी सर्व आंबे उतरून घेतले बघा. आता हे पिकायला ठेवायचे होते. मस्त असा आंब्यांना पाड लागला होता आणि कलरही झाडांवरतीच आला होता. खूप जास्त मस्त कलर आला होता. मी, बाबू, काव्या आम्ही तिघंही आलो होतो बघा इथे आंबे पप्पा उतरत होते म्हणून बघण्यासाठी. त्यानंतर पप्पांनी हे कॅरेट उचलून घेतलं आणि घरी पिकवण्यासाठी ठेवण्यासाठी नेलं होतं बघा. नाही म्हटलं तरी हे 30-40 किलोचं तर सहज आरामात असेल, कारण खूप मोठे आंबे होते. इथे पप्पांनी 2-3 कॅरेट अशी उतरून टाकली होती. आणि हा आहे बघा केशरचा आंबा. आणखीन याला पाड लागला नव्हता, पण यावर्षी आंबे एवढे जास्त लागलेत ना, खूप सारे असे पूर्ण असे घड आंब्याला लागले आहेत. खूप जास्त छान वाटत होतं आणि गावाकडच्या वातावरणामध्ये ना खूप जास्त मज्जाही येते. आंबे खायची तर यावर्षी खूपच जास्त मज्जा होती. खूप सारे आंबे लागले होते. हा आंबा सर्वात गोड आंबा आणि माझा फेवरेट आंबा आहे. हा सगळ्यांनाच घरात त्यांना आवडतो, कारण हा खूप जास्त गोड आहे. त्यानंतर ना इथे मी मम्मी असं लिंब आणायला गेलो होतो, कारण खूप जास्त गरमी होते आणि लिंबू सरबत प्यायला खूप जास्त मज्जा येते. मी मम्मी लिंब आणायला गेलो होतो. मग येतेत वांगी घेतली. वांग्याची झाडं खूप छोटी आहेत आणि यांना खत वगैरे अजिबात दिलेलं नाही आहे. आता जस्टच लावले तर त्यामुळे इथे मम्मीनं आणि मी येताना म्हटलं चला वांगी वगैरे घेऊन जावं, म्हणून येताना वांगी घेतले. आणि आता या शेतामध्ये ना आता जस्ट मला वाटते 2-4 महिने झाले असतील ही झाडं लावलेली आहेत आणि याला खुरपणी वगैरे अजून केली नाही आहे आणि खतही दिलं नाही, त्यामुळे अजून छोटीच आहेत. आणि ही गावरान आहेत, पूर्णपणे ओरिजिनल, अजिबात त्यातलं खत किंवा कुठलंही काहीच वापरलं नाही. त्यानंतर मिरच्याची रोपही छोटी मम्मीने लावली होती. हे बघा करडईची भाजी होती. त्यानंतर इथं झाडाखाली आंब्याचे पाड पडले होते म्हणून मम्मी घ्यायला गेली होती बघा. त्यानंतर आता जाताना आम्हाला कढीपत्ताही न्यायचा होता. मम्मीनं आंब्याचे पाड वगैरे घेऊन आली आणि शेतामध्ये ना उन्हाळ्यामध्ये खूप जास्त छान वाटतं, मस्त वाटतं. त्यानंतर इथं कढीपत्ता हाताला येतच नव्हता म्हणून अशी मम्मी झाडावरती चढली बघा आणि 2-3 फाट्या मस्तपैकी तोडून तिने खाली टाकल्या. मी म्हणत होते नको चढू, तरी पण चढली आणि मस्त असा कढीपत्ता काढून घेतली. त्यानंतर ना आम्ही आता वरती शेतामध्ये चाललो होतो आणि तिथे पण ना मस्त अशी हे लावलेलं आहे मम्मीनं, गवारीच्या शेंगा, परत कांद्याची पात, हे सर्व लावलं. इथं आता कढीपत्ता खूप सारा घेतला होता. थोडाच घे म्हटलं तरी पण खूप सारा कढीपत्ता घेतला. आता जाताना असंही मी पुण्याला वगैरे निघाले ना, मम्मी हे सर्व शेतातलं जे बी माळवं आहे ते देत असते. आता इथे खूप मस्त अशी गवारीच्या शेंगा आल्या आहेत. आणि त्यानंतर भेंडी, आता भेंडी तोडायची होती, भाजीसाठी घेऊन जायचं होतं जाताना, कारण आता खूप जास्त भाजी चालू आहे आणि चालूच असतं. काव्याला खूप जास्त भेंडी आवडते, त्यामुळे मम्मी भेंडी तोडत होती मस्त अशी आणि आज भेंडीची भाजी बनवायची होती. त्यानंतर आम्ही कढीपत्ता, लिंब, भेंडी, परत थोड्याशा गवारीच्या शेंगा हे सर्व शेतातून येताना घेऊन आलो. त्यानंतर आता तर दिवस असा मावळला होता का म्हणजे, आणि खूप मोठा दिवस आहे आणि खूप जास्त छोटी रात्र आहे ना, त्यामुळे दिवस जात नाही आहे. मग असं मम्मी काही शेतात आणायला वगैरे गेली की मम्मीसोबत जायचं आणि घेऊन यायचं. अशी मज्जा गावाकडं खूप जास्त छान वाटते आणि असं शेवटीच्या ठिकाणी ना नको वाटतं. दिवस कधी एकदाचा जातोय असं वाटतं आणि गावाला गेल्यावर इकडला दिवस इकडं कधी मावळतो हेच कळत नाही. चला तर ओके, बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझे डेलीचे ब्लॉग कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. म्हणजे तुम्ही असं सांगितलं ना खूप जास्त छान वाटतं आणि व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं आणि नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्रायबर महत्त्वाचा असतो. ओके, बाय.